त्या ठिकाणी क्रीडा संकुलाचे 43 कोटी रुपये, यादी खूप मोठी आहे। बार्शी सोलापूर रस्ता आहे, बार्शी तुळजापूर रस्ता आहे, परांडा धाराशिव रस्ता आहे, येडशी टेंभुर्णी राष्ट्रीय महामार्ग आहे, जल जीवन मिशन मधनं जवळपास 100 गावांसाठी 125 कोटी रुपये आहेत। या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आल्या त्या राजाभाऊंच्या पाठपुराव्यामुळे आल्या। आणि राजाभाऊ काळजी करू नका, ते एवढं हुशार आहेत, आज एक नवीन यादी त्यांनी माझ्या हातामध्ये दिली आहे एवढी मोठी। पण जसं मी सांगितलं की तुमचा बेरर चेक मी आहे, आज तुम्हाला सांगतो की महाराष्ट्राच्या खजिन्याची चावी ही अजितदादांच्या हाती देण्यात आली आहे। आणि अजितदादांनी सांगितलं देवेंद्र फडणवीस सही केल्यानंतरच मी खजिना उघडणार आहे। त्यामुळे शिंदे साहेब असतील, अजितदादा असेल आणि मी आहे, आम्ही तिघही आहोत। ही लिस्ट मी आजच मंजूर करतो, काय काळजी करू नका। हे जे कामं तुम्ही सुचवलेले आहेत ते सगळे कामं या ठिकाणी मंजूर करण्यात येतील। आणि मला विश्वास आहे बार्शीकरांनी जसं राजाभाऊवर प्रेम केलं तसाच आशीर्वाद बार्शीकर अर्चनाताईंना देखील देतील। आता डबल ताकद आहे राजाभाऊंच्या सोबत, आमच्या तानाजीरावांची ताकद देखील आहे। कारण तानाजीराव बार्शीमध्ये शिकलेले आहेत आणि ज्याच्या पाठीशी बार्शी त्याची सगळीकडे सरशी। त्यामुळे मला हा विश्वास आहे बंधू भगिनींनो, ही जी काही निवडणूक आहे ही निवडणूक आपल्या सगळ्यांना कल्पना आहे, ही काही ग्रामपंचायतची, जिल्हा परिषदेची, नगरपालिकेची निवडणूक नाहीये, देशाचा नेता निवडण्याची निवडणूक आहे। 10 लाखापर्यंतचं लोन बिना तारण आणि बिना गॅरंटरचं मोदीजींनी त्या ठिकाणी दिलं। पूर्वी एखादा तरुण हा जर बँकेत जायचा, बँक त्याला विचारायची तारण ठेवायला तुझ्याकडे घर किंवा जमीन आहे का, बँक त्याला विचारायची एखादा सरकारी अधिकारी तुझा नातेवाईक आहे का, असेल तर त्याची गॅरंटी दे तर तुला लोन मिळेल। मोदीजींनी सांगितलं या सगळ्यांची गॅरंटी मी घेतो आणि जवळजवळ 60-61 कोटी लोक हे त्या ठिकाणी 10 लाखापर्यंत मुद्रा लोनचे लाभार्थी झाले। आणि याच्यामध्ये 31 कोटी महिला आणि मुली आहेत की ज्या आपल्या पायावर उभ्या राहिल्या आहेत। आज मोदीजींनी बचत गटाच्या माध्यमातून 80 लाख बचत गट तयार केले। राजाभाऊ सांगत होते आपल्याकडे किती चांगलं बचत गटाचं काम झालंय। 80 लाख बचत गट तयार केले आणि त्या बचत गटांना 8 लाख कोटी रुपये त्या ठिकाणी कर्ज दिलं। 10 कोटी महिला आज या बचत गटांमुळे आपल्या पायावर उभ्या राहिल्या आणि आता मोदीजींनी सांगितलंय त्यापैकी 3 कोटी महिलांना ते आता लवकरच लखपती दीदी बनवणार आहेत। अशा प्रकारे महिलांच्या, मातांच्या पाठीशी उभे राहणारे आणि परिवाराला उभे करणारे माननीय मोदीजी आहेत। आज आपण पाहू शकतो मोदीजींनी जे आपले वयस्कर लोक आहेत त्यांना देखील वयोश्री सारखी योजना दिली। कोणाला चष्मा पाहिजे असेल चष्मा, कानातले यंत्र पाहिजे तर कानातले यंत्र, कवळी पाहिजे तर कवळी, स्टिक पाहिजे तर स्टिक, त्या ठिकाणी आपल्याला कमोड पाहिजे तर कमोड, सगळ्या प्रकारच्या वस्तू घरातल्या म्हाताऱ्या लोकांना त्या ठिकाणी मोफत दिल्या। आणि आता तर सांगितलं की घरातले जे म्हातारे लोक आहेत यांच्याकरता सगळ्या प्रकारचा गोळ्या, औषधं, इलाज, ऑपरेशन सगळं मोफत करण्यात येणार आहे। आता आमचे सिनियर सिटीजन, आमचे घरचे वृद्ध लोक हे कोणावर बोजा असणार नाहीत, तर त्यांची सगळी व्यवस्था ही माननीय मोदीजींनी केली आहे। आज आमच्या दिव्यांगांकरता मोदीजींनी त्या ठिकाणी जर्मनी आणि फ्रान्समध्ये ज्या प्रकारचे पाय आणि हात तयार व्हायचे ते आपल्या देशात तयार केले। मला आठवतं राणादादा तुम्ही खूप मोठा कॅम्प उस्मानाबादला, धाराशिवला घेतला, हजारो दिव्यांगांना पाय दिले, हात दिले, अशा प्रकारचे पाय आणले। कालपर्यंत जो पायी चालू शकत नव्हता तो आज मोटरसायकलची किक मारून मोटरसायकल चालवतो।